तेवढ्यात विजा कडकडल्या आणि खिडकीतून येणाऱ्या त्या क्षणिक प्रकाशात मला वहिनीचा चेहरा दिसला. चेहऱ्यावर भीतीसोबतच एक वेगळीच अगतिकता होती. त्या प्रकाशात तिचं सौंदर्य मला अधिकच मोहून गेलं. दादा गेल्यापासून तिला कुणीच असं मायेने सावरलं नव्हतं. थोड्या वेळाने वीज आली. लख्ख प्रकाश पडला आणि वहिनी खाली बघू लागली. तिचा चेहरा लाजेने आणि संकोचाने लाल झाला होता. तिने माझ्याकडे न बघताच म्हटलं, "अनिकेत, तू तू जाऊन झोप आता, उशीर झालाय." तर चला मित्रांनो, माझी कथा सुरुवातीपासून सुरू करू. आयुष्यात कधीकधी अशा काही घटना घडतात की संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलून जातं. ही गोष्ट आहे माझी आणि माझ्या आयुष्यात आलेल्या त्या वादळाची, ज्याने मला प्रेम आणि नात्याचा एक वेगळाच अर्थ शिकवला. आमचं कुटुंब तसं सुखी होतं. आई बाबा, माझा मोठा भाऊ सुमित आणि त्याची पत्नी म्हणजे माझी वहिनी सविता. सुमित दादा आणि वहिनीचं लग्न होऊन अवघी 2 वर्ष झाली होती. घरात सगळं कसं आनंदी होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एका पावसाळी संध्याकाळी दादाचा ऑफिसवरून येताना भीषण अपघात झाला आणि दादा आम्हाला सोडून कायमचा निघून गेला. दादाच्या जाण्याने आमचं हसतं-खेळतं घर जणू स्मशान झालं. आई-बाबा तर पूर्णपणे खचले होते. पण सगळ्यात वाईट अवस्था झाली होती ती वहिनीची. 28-30 वर्षाचं तिचं ते वय. कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं होतं आणि हातातील बांगड्या फुटल्या होत्या. ती काहीच बोलत नव्हती. फक्त शून्यात बघत राहायची. दिवस सरत गेले. सुटकाचे दिवस संपले. पाहुणे पांगले. आता घरात उरलो होतो आम्ही चौघे. पण घरात आता चैतन्य नव्हतं. उरली होती ती फक्त शांतता. मी शहरात नोकरीला होतो. दादा गेल्यामुळे मला घर सोडावं वाटत नव्हतं. आईबाबांची काळजी होतीच, पण माझं लक्ष सारखं वहिनीकडे जायचं. ती पूर्वी किती हसमुख होती, घराची लक्ष्मी होती ती. पण आता आता ती दिवसभर पांढऱ्या साडीत वावरायची. स्वयंपाकघरात स्वतःला गुंतवून घ्यायची आणि रात्री आपल्या खोलीत जाऊन एकटीच रडायची. एके दिवशी मी ऑफिसमधून लवकर आलो. पाहिलं तर आई आणि बाबा हॉलमध्ये झोपले होते. मी स्वयंपाकघरात गेलो तर वहिनी तिथे डब्बा भरत होती. तिचे डोळे सुजलेले होते. मी हळूच विचारलं, "वहिनी, तू काही खाल्लंस का?" तिने चमकून माझ्याकडे पाहिलं आणि एक फिकट हसू आणलं. म्हणाली, "हो रे अनिकेत, खाल्लं मी. तू हातपाय धुवून घे, मी चहा करते." तिचा तो आवाज, त्यात एक प्रकारचं कारुण्य होतं. मला रावलं नाही. मी म्हणालो, "वहिनी, दादा गेला याचं दुःख आम्हालाही आहे. पण तू स्वतःला असं का छळतेस? तू जेवली नाहीस हे मला कळतंय." माझं हे बोलणं ऐकताच वहिनीच्या हातातील डब्बा खाली पडला आणि तिने चेहऱ्यावर हात ठेवून रडायला सुरुवात केली. मी धावत पुढे गेलो. काय करावं मला समजत नव्हतं. तिचा थरथरणारा देह पाहून मला माझं काळीज तिळतिळ तुटत होतं. मी तिला सोफ्यावर बसवलं. तिला पाणी दिलं. थोड्या वेळाने ती शांत झाली. ती म्हणाली, "अनिकेत, या घरात आता माझं काही उरलं नाही रे. सुमित गेले आणि माझं जगच संपलं. आता फक्त हे दिवस ढकलायचे आहेत." तिचे ते शब्द ऐकून माझ्या मनात एक कालवाकालवीच झाली. तिला आधार द्यावा असं मला मनापासून वाटू लागलं. त्या दिवसापासून मी ठरवलं की वहिनीला या दुःखातून बाहेर काढायचंय. मी तिच्याशी जास्तीत जास्त गप्पा मारू लागलो. ऑफिसमध्ये येताना तिला आवडणारी फळं, कधी गजरा तर कधी एखादं पुस्तक आणू लागलो. सुरुवातीला तिला हे सगळं थोडं विचित्र वाटलं, पण हळूहळू तिलाही माझ्यासोबत आवडू लागली. सकाळी मी उठायच्या आधी ती माझ्यासाठी चहा तयार ठेवायची. माझ्या ऑफिसच्या बॅगेची चेन बरोबर लावून ठेवायची. आमच्यात आता एक मैत्रीचं नातं तयार होऊ लागलं होतं. पण मित्रांनो, मायाचा हा ओलावा कधी ओढीमध्ये बदलला हे मला समजलंच नाही. वहिनी जेव्हा माझ्यासमोर यायची तेव्हा मला तिचं ते साधं रूप, तिचं ते खानदानी वागणं खूप आकर्षित करू लागलं. दादा गेल्याचं दुःख एका बाजूला होतं, पण वहिनीबद्दल वाटणारं हे आकर्षण दुसऱ्या बाजूला डोकं वर काढत होतं. कधीकधी रात्री गच्चीवर आम्ही दोघेच असायचो. थंड हवा सुटलेली असायची आणि वहिनी जुन्या आठवणी सांगत हळवी व्हायची. तिचे ते पाणावलेले डोळे मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच चमकू लागायचे. पण माझं मन मला टोकायचं, "अनिकेत, हे तू काय विचार करतोस? ती तुझ्या मोठ्या भावाची पत्नी आहे. हे नातं पवित्र आहे." अशाच एका रात्री पावसाचा जोरात वर्षाव सुरू झाला. आई-बाबा लवकरच झोपले होते.
हॉलमध्ये मी आणि माझी वहिनी दोघेच होतो. बाहेर विजा कडकडत होत्या आणि अचानक घराची वीज गेली. संपूर्ण घर अंधारात बुडलं होतं आणि नेमकं त्याच वेळी वहिनीचा पाय घसरला आणि ती अनिकेत म्हणून ओरडली. अंधारात मला काहीच दिसत नव्हतं, पण तिचा तो अनिकेत असा आर्त आवाज माझ्या कानावर पडला आणि मी कसलाही विचार न करता आवाजाच्या दिशेने धावलो आणि मी तिला सावरलं. भीतीने तिचं शरीर थरथरत होतं. मी हळूच विचारलं, "वहिनी, लागलं का तुला? कुठे लागलं?" ती फक्त इतकंच म्हणाली, "नाही, मी ठीक आहे. पण खूप भीती वाटली रे." तिचा तो कंपित आवाज ऐकून माझ्या मनात जे गेल्या कित्येक दिवसापासून दडलं होतं ते उफाळून वर आलं. तेवढ्यात विजा कडकडल्या आणि खिडकीतून येणाऱ्या त्या क्षणिक प्रकाशात मला वहिनीचा चेहरा दिसला. चेहऱ्यावर भीतीसोबतच एक वेगळीच अगतिकता होती. त्या प्रकाशात तिचं सौंदर्य मला अधिकच मोहून गेलं. दादा गेल्यापासून तिला कोणीच असं मायेने सावरलं नव्हतं. थोड्या वेळाने वीज आली. लख्ख प्रकाश पडला आणि वहिनी खाली बघू लागली. तिचा चेहरा लाजेने आणि संकोचाने लाल झाला होता. तिने माझ्याकडे न बघताच म्हटलं, "अनिकेत, तू तू जाऊन झोप आता, उशीर झालाय." मी काहीच बोलू शकलो नाही. मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो. ती घाईघाईने आपल्या खोलीत निघून गेली. पण त्या रात्री मला झोप आली नाही. डोळे मिटले की मला तो क्षण जाणवायचा. तो मोगऱ्यासारखा सुगंध माझ्या खोलीत दरवळत असल्यासारखा वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी डायनिंग टेबलवर बसलो होतो. वहिनी नाश्ता घेऊन आली, पण आज ती माझ्या नजरेला नजर भिडत नव्हती. तिची शिस्त, तिचं ते वागणं आजही तसंच होतं. पण आमच्यामध्ये आता एक अबोला निर्माण झाला होता. असा अबोला ज्यात खूप काही बोललं जात होतं. मी ऑफिसला जाण्यासाठी निघालो तर तिने नेहमीप्रमाणे डब्बा दिला. डब्बा देताना आमची बोटं एकमेकांना स्पर्शावली आणि वहिनीचे चटकन हात मागे घेतला. मी हळूच म्हणालो, "वहिनी, काल जे झालं त्यासाठी." तिने मध्येच थांबवलं. "अनिकेत, नको बोलू त्याबद्दल. ते फक्त एक अपघात होता. तू ऑफिसला जा, उशीर होतोय तुला." पण मला माहीत होतं की तो फक्त अपघात नव्हता. माझ्या मनात तिच्याबद्दलची भावना आता वहिनी या नात्याच्या पलीकडे गेली होती. मला तिची काळजी वाटायची. मला तिचं हसणं हवं होतं आणि मला तिची सोबत हवी होती. त्यानंतरचे काही दिवस आम्ही एकमेकांपासून लांबच राहण्याचा प्रयत्न केला. पण घर एकच होतं. संध्याकाळी मी ऑफिसवरून येताना पाहिलं की वहिनी गच्चीवर एकटीच बसून शून्यात बघत होती. तिच्या हातात दादाचा फोटो होता. मी तिथे गेलो आणि तिच्या शेजारी बसलो. "वहिनी, तू अजूनही स्वतःला दोष देतेस का?" तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे पाणावले होते. "दोष स्वतःला नाही रे, नशिबाला देते. देवाने मला हे असं का अर्धवट आयुष्य का दिलं?" मी आयुष्यात तिचा हात हातात घेतला. "अर्धवट नाही हे तुझं आयुष्य वहिनी. मी आहे ना, मी तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. तुला जे काही हवंय ते सगळं मी करेन." माझ्या आवाजातली ती ओढ पाहून वहिनी दचकली, पण ती थरथरत होती. तिने विचारलं, "अनिकेत, तुला कळतंय का तू काय बोलतोस? मी तुझी वहिनी आहे." मी म्हणालो, "मला फक्त इतकं समजतंय की तू एक स्त्री आहेस आणि तुलाही सुखाने जगण्याचा अधिकार आहे. लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही." वहिनीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. "लोक काय म्हणतील हा प्रश्न नाही आहे अनिकेत, प्रश्न माझ्या मनाचा आहे. मी हे कसं करू शकते?" पुन्हा पाऊस सुरू झाला. पण यावेळी हा पाऊस बाहेर नव्हता, तर आमच्या दोघांच्या मनात होता. भावनांचं हे वादळ आम्हाला कुठे घेऊन जाणार होतं. गच्चीवरची ती शांतता खूप काही सांगून जात होती. तिचे शब्द कापले जात होते. ती म्हणाली, "अनिकेत, तू जे बोलतोयस ते ऐकायला खूप चांगलं वाटत असेल, तरी ते वास्तव्यात शक्य नाही. मी या घराची इज्जत आहे. आईबाबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे." मी म्हणालो, "पण वहिनी, तुझ्या सुखाचं काय? तू आयुष्यभर या पांढऱ्या साडीत आणि या अंधारात स्वतःला कोंडून घेणार आहेस का? दादा गेल्यानंतर तुझं आयुष्य संपलंय असं तुला वाटतं का? मला तुझा सन्मान करायचा आहे. मला तुला ते सगळं द्यायचं आहे ज्याची तू मानकरी आहेस." माझ्या शब्दात इतकी ओढ होती की वहिनी क्षणभर स्तब्ध झाली. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, तर एक प्रकारची ओढ होती, जी तिने आजवर स्वतःमध्ये दाबून ठेवली होती. काही दिवस असेच गेले. घरामध्ये आम्ही एकमेकांसमोर यायचं टाळू लागलो. पण आमची मनं एकमेकांच्या अधिक जवळ आली होती. एक दिवस आई-बाबा एका नातेवाईकाकडे लग्नासाठी गावी गेले होते. घरात मी आणि वहिनी दोघेच होतो.
बाहेर पावसाने पुन्हा रौद्ररूप धारण केलं होतं. 9:30 वाजले असावेत. मी हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत होतो आणि वहिनी किचनमध्ये आवरत होती. अचानक जोराचा वारा आला आणि हॉलची खिडकी जोरात आदळली. काच फुटली आणि वहिनी घाबरून हॉलमध्ये आली. "अनिकेत, काय झालं?" तिने धावत येऊन विचारलं. मी खिडकीपाशी गेलो. पावसाचे थेंब आत येत होते. मी खिडकी लावायचा प्रयत्न करत होतो, पण वारा खूप होता. वहिनी मला मदत करायला पुढे आली. यावेळी वहिनी मागे सरकली नाही. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणी दोघांनाही आपल्या भावनांची तीव्रता जाणवली, पण कोणीही मर्यादा ओलांडली नाही. काही वेळानंतर वहिनी माझ्यापासून दूर झाली. तिच्या चेहऱ्यावर आता समाधानापेक्षा एक भीती जास्त दिसत होती. "अनिकेत, आपण हे काय केलं? उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा मी आईबाबांच्या नजरेला नजर कशी भिडवणार? मी स्वतःला काय उत्तर देणार?" ती रडायला लागली. मी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला बाजूला केलं. "नाही अनिकेत, हे प्रेम नाही. हे फक्त एक क्षणिक आकर्षण आहे. आपण चुकत आहोत. आपण दादाचा अपमान करत आहोत." ती धावत आपल्या खोलीत गेली आणि तिने दार आतून लावून घेतलं. मी तिथेच हॉलमध्ये सुन्न होऊन बसलो होतो. मला वाटत होतं की हे प्रेम आहे, पण वहिनीसाठी हा एक गुन्हा ठरला होता. मित्रांनो, त्या पावसाळी रात्रीच्या वादळानंतरची सकाळ अतिशय शांत होती, पण ती शांतता सुखावह नव्हती. रात्री जे काही घडलं त्यानंतर माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मला वहिनीसमोर जायची भीती वाटत होती. मी 8:30 वाजता खाली आलो. वहिनी स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे कामत होती, पण तिचा चेहरा निस्तेज झाला होता. तिचे डोळे रात्रभर रडल्यामुळे सुजले होते. मी जवळ गेलो, पण तिने माझ्याकडे पाहिलंही नाही. "वहिनी," मी हळूच हाक मारली. तिने ताडकन उत्तर दिलं, "नाश्ता टेबलावर ठेवलाय, करून घे. मला खूप कामं आहेत." तिच्या आवाजात तो कोरडेपणा माझ्या काळजाला चिरून गेला. मला समजलं की वहिनीच्या मनात आता प्रेमापेक्षा अपराधबोध जास्त दाटला आहे. दुपारी आईबाबा गावाहून परतले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा होता, पण घराचं वातावरण बघून त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. आई म्हणाली, "सविता, काय गं? तब्येत ठीक नाही का तुझी? चेहरा किती उतारलाय तुझा?" वहिनीने ओढून ताडून हसू आणलं. "नाही आई, काल पाऊस खूप होता ना, म्हणून जरा डोकं दुखतंय." वहिनी खोटं बोलत होती आणि त्या खोटेपणामुळे मला स्वतःची चीड येत होती. माझ्या एका चुकीमुळं आज तिला आपल्या सासू-सासऱ्यांसमोर मान खाली घालावी लागत होती. संध्याकाळी मी बाहेर बागेत बसलो होतो. वहिनी तिथे आली, पण आज ती तिच्या हातात चहाचा कप नव्हता. ती माझ्यापासून सुरक्षित अंतर राखून उभी राहिली. ती अतिशय शांत पण खंबीर आवाजात म्हणाली, "अनिकेत, काल जे झालं ते विसरून जाणं आपल्या दोघांच्याही हिताचं आहे. मी विचार केलाय, मी हे घर सोडून माझ्या माहेरी कायमची जाणार आहे." माझ्या पायाखालची जमीनच सरकली. "काय वहिनी, तू हे काय बोलत आहेस? माझ्या प्रेमाची ही शिक्षा आहे का?" वहिनीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती म्हणाली, "प्रेम अनिकेत, याला तू प्रेम म्हणतोस? ज्या नात्यामुळे मला माझ्या आईसारख्या सासू-सासऱ्यांकडे बघताना चोरट्यासारखं वाटतं, ते प्रेम असू शकत नाही. आपण दादाच्या पवित्र स्मृतीचा अपमान केलाय. आज जर मी इथे थांबले तर आपण पुन्हा ती चूक करू. मला स्वतःला आणि तुला वाचवायचं आहे." मी तिचे हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला रोखलं. "नको अनिकेत, आता नको. तुझा स्पर्श आता मला प्रेमाची नाही तर माझ्या चुकीची आठवण करून देतो. तू तुझी नोकरी बघ, तुझं आयुष्य बघ. माझ्यासारख्या विधवा स्त्रीच्या पदराशी स्वतःचं भविष्य बांधू नकोस." त्या रात्री वहिनीने आपलं सामान भरायला सुरू केलं. आईबाबांना वाटलं की ती 4 दिवस बदलासाठी माहेरी जात आहे. पण मला आणि तिला सत्य माहीत होतं. ती पळून जात नव्हती. ती स्वतःच्या अस्तित्वाला वाचत होती. मी रात्रभर माझ्या खोलीत रडत होतो. मला जाणवलं की मी ज्याला प्रेम समजत होतो त्याने वहिनीचं जगणं कठीण करून टाकलं होतं. माझ्या एका भावनेने एका संस्कृती स्त्रीच्या मनावर अपराधी असल्याचा शिक्का मारला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनीची बॅग रिक्षात ठेवली गेली. बाबा म्हणाले, "सविता, लवकर परत ये गं. तुझ्याशिवाय घराला घर पण नसतं." वहिनीने बाबांच्या पायाला स्पर्श केला. तिचे हात थरथरत होते. मग तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत आता राग नव्हता, तर एक शेवटचा निरोप होता. तिने काहीच न बोलता मान वळवली आणि ती निघून गेली. मित्रांनो, सविता वहिनी घर सोडून गेल्यानंतर आमचं घर जणू जिवंतपणे मरण सोसत होतं.
आईबाबांना वाटलं होतं की ती काही दिवसासाठी गेली आहे. पण जेव्हा महिना उलटला, 2 महिने झाले आणि वहिनी परतलीच नाही, तेव्हा घरातल्या वास्तवाची जाणीव झाली. तिच्या जाण्याने घरातली लक्ष्मीच गेली होती. आईसारखी तिच्या आठवणीने रडायची. पण मी स्वतःला एका अपराधी भावनेच्या कोशातून बंद करून घेतलं होतं. मला दररोज तो पावसाचा आवाज, ती वीज गेलेली रात्र आणि वहिनीच्या डोळ्यातील ती आग्नकिकता आठवायची. मला उमजलं होतं की मी ज्याला प्रेम म्हणत होतो, त्याने एका हसत्या-खेळत्या स्त्रीच्या, तिच्या हक्काच्या घरापासून पोरकं केलं होतं. 2 वर्ष उलटली. मी शहरात मोठ्या हुद्द्यावर पोहोचलो होतो. पण मनाची ती पोकळी भरली नव्हती. एके दिवशी मला वहिनीच्या माहेरून निरोप आला की तिची तब्येत खूपच बिघडली आहे. मी क्षणाचाही विलंब न लावता तिथे पोहोचलो. एका साध्याशा खोलीत वहिनी झोपली होती. तिचा तो रुबाब, ते तेज सगळं कुठेतरी हरवलं होतं. मला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिच्या जवळ गेलो आणि तिचे हात हातात घेतले. यावेळी त्या स्पर्शात मोह नव्हता, तर फक्त पश्चाताप होता. "वहिनी, मला माफ कर. माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलं," मी रडत म्हणालो. वहिनीने क्षीण आवाजात उत्तर दिलं, "अनिकेत, तुला माहिती आहे, मी तुला कधीच दोष दिला नाही. उलट तुझ्यामुळेच मला कळालं की मी अजून जिवंत आहे. पण बाळ, नाती फक्त रक्ताची नसतात, ती विश्वासाची असतात. तो माझ्या आयुष्यातला तो दिवा होता ज्याने मला उजेड दाखवला. पण मी त्या दिव्याने घर जळून देऊ शकत नव्हते." तिचे ते शब्द माझ्या कानात घुमले. प्रेम म्हणजे समोरच्याला मिळवणं किंवा त्याच्या शरीरावर हक्क गाजवणं नसतं, तर त्या व्यक्तीला तिच्या नजरेत पडण्यापासून वाचवायचं असतं. वहिनीने स्वतःचा त्याग केला होता, जेणेकरून माझं आणि घराचं भविष्य उज्ज्वल राहील. मी तिथे एक निश्चय केला. मी वहिनीला विचारलं, "वहिनी, तू पुन्हा माझ्यासोबत घरी चल. पण यावेळी वहिनी म्हणून नाही, तर या घराची लेक म्हणून. मी तुझं कन्यादान करीन. तुला नवीन आयुष्य जगण्याचा अधिकार आहे." वहिनीच्या चेहऱ्यावर एक असं समाधान होतं, जे मी कधीच पाहिलं नव्हतं. तिने माझा हात दाबला आणि म्हणाली, "आता मला शांती मिळाली रे. तू मोठा झालास अनिकेत. खऱ्या अर्थाने मोठा झालास." काही महिन्यांनी मी स्वतः पुढाकार घेऊन वहिनीचं लग्न एका चांगल्या समजूतदार माणसाशी लावून दिलं. ज्या दिवशी ती सासरी जात होती, त्या दिवशी तिच्या डोळ्यात दुःख नव्हतं, तर एक सन्मान होता. तिने जाताना माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "तू माझा भाऊ झालास अनिकेत. या जन्मातलं सगळ्यात पवित्र नातं तू मला दिलं आहेस." आज अनेक वर्ष झाली. वहिनी तिच्या संसारात सुखी आहे. आम्ही आजही भेटतो, पण त्या नात्यात आता फक्त आदर आहे. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं कारण एकच: आयुष्यात कधीकधी अशा वळणावर आपण येतो जिथे मन भटकतं, कोणाची तरी ओढ लागते, जी समाजाच्या नजरेतून चुकीची असू शकते. पण अशावेळी क्षणभराचाही मोह निवडता की आयुष्यभराचा सन्मान, हे आपल्या हातात असतं. प्रेम हे बंधनात नसतं, तर मुक्त करण्यात असतं. आज मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी माझ्या मोहाचा बळी न देता एका नात्याचा सन्मान जपला.